एक फूड आयटम अवंती जो एव्हरीडे सगळ्यांच्या ताटात असला पाहिजे. इट कॅन बी लेग्युम्स, इट कॅन बी प्रोटीन, इट कॅन बी सॅलड्स. ओके, मी असं म्हणेन की रफेज म्हणजे चोथा आणि प्रथिना असं कॉम्बिनेशन. अमेझिंग. एक अशी सवय जी तुझ्यासाठी लाईफ चेंजिंग ठरली किंवा लाईफ मोल्डिंग ठरली. माइंडफुलनेस जे आत्ता आहे, या क्षणाला आहे, त्या क्षणात राहायचं. आणि हे माझ्यासाठी खूप डिफिकल्ट होतं. ना मागचा विचार करायचा ना पुढचा विचार करायचा. ह्याच्यासाठी एक तुला छोटीशी, मी खूप ॲनिमेटेड मूवीज बघते, मला खूप आवडतात. तर त्याच्यामध्ये एक वाक्य होतं की प्रेझेंट इज कॉल्ड ॲज अ प्रेझेंट बिकॉज इट इज अ गिफ्ट टू यू. ओ लवली, व्हॉट अ थॉट. ना पास्ट आहे ना फ्युचर आहे, प्रेझेंट इज लाईक अ गिफ्ट ऑफ लाईफ. सो लेट्स वर्क ऑन दॅट, बिलीव्ह ऑन दॅट अँड लिव्ह ऑन दॅट. सुपर. एक फूड इंडस्ट्री किंवा न्यूट्रिशनमधला बिगेस्ट मिथ काय आहे की फॅट डाएट्स असतील किंवा ओव्हरली एक्झरसाइज किंवा BMI. व्हॉट डू यू थिंक? आता तू बरेच लोकांशी तुझा संबंध येतो किंवा सेलिब्रिटीज असतील आणि यांच्याबरोबर तू काम. तर मिथ असं काय आहे की जे लोक विचार करतात आणि दे फील इट्स ट्रू? लोकांना असं वाटतं की आपण खूप चांगला आहार खाल्ला पाहिजे आणि खूप व्हरायटी ऑफ फूड घेतलं पाहिजे. ओके, ॲग्री, टोटली, नो डाऊट अबाउट इट. पण पाण्याला दुर्लक्षण कसं चालेल? यू नीड वॉटर, आणि वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्व्हंट. आणि आपल्याला अन्नपदार्थांच्या यादीमध्ये पाण्याचा समावेश करायलाच लोक विसरून जातात. ओके, सो मला असं वाटतं की पाण्याच्या इंटेककडे फोकस ठेवणं गरजेचं आहे. सुपर, लव्हिंग. आणि तुझं पर्सनल सुपर फूड? प्रथिना म्हणजे प्रोटीन. कारण प्रोटीन्सच्या कमीमुळे बऱ्याच गोष्टी घडतात आपल्या शरीरामध्ये. ओके, स्टार्टिंग विथ स्किन, एंडिंग ऑन हेअर अँड मूड अँड हॉर्मोन्स अँड हिमोग्लोबिन. सगळ्या गोष्टींसाठी प्रथिनांची गरज आहे. तर मला असं वाटतं की प्लांट बेस्ड सोर्सेस मी वापरते. राईट. सो डाळी, उसळी, दही, ताक आपल्याकडे आपण वापरू शकतो. आणि जर नॉनव्हेज कोणी खात असेल तर दे कॅन हॅव एग व्हाईट, फिश. ओके, सो अगेन दॅट विल गिव्ह अस लॉट ऑफ प्रोटीन. सुपर, अमेझिंग. कधी विचार केलाय जपानी माणसं, इटालियन माणसं दीर्घायुषी, आनंदी, हसत खेळत फिरत असतात? काय रहस्य असेल बरं? आणि काही व्यक्तींचं नुसतं वय वाढतं आणि त्या गोळ्यांच्या अधीन असतात. आणि मग त्यांच्या आप्तेष्टांना व्हेंटिलेटरसारखा खूप हळवा आणि अवघड निर्णय घ्यावा लागतो. यावर उपाय काय? अशी कोणती गुरु किल्ली आहे का? निरोगी, हसतं खेळतं, ॲक्टिव्ह दीर्घायुष्य लाभण्यासाठीचं? हेच आपण आज आपल्या गेस्टकडनं जाणून घेणार आहोत. सगळ्यांच्या आवडतीचा, जिव्हाळ्याचा स्वयंपाकघरातला विषय आहे. भेटूया आजच्या गेस्टना. नमस्कार, मिनल कुलकर्णी, व्हायब्रंट माइंड पॉड. स्वागत करते तुमचं नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. मगाशी म्हटल्याप्रमाणे दीर्घायुष्याची अशी गोळी मिळते का हो? आणि त्याचं उत्तर आहे अवंती दामले, स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट आणि वेलनेस कन्सल्टंट. अवंती, वेलकम टू द शो. नमस्कार, थँक्यू सो मच. आणि अगदीच पहिला प्रश्न असा विचारणार आहे तुला, वेलनेस कन्सल्टंट एक्झॅक्टली म्हणजे काय? कारण न्यूट्रिशनिस्ट, डायटिशियन आणि बरेच इतर फिजिओथेरपी, आपण बऱ्याच गोष्टी बघत असतो. आता हे वेलनेस कन्सल्टंट म्हणजे काय? ओके, सो मला असं वाटतं की जेव्हा आपण जीवनशैलीचा विचार करतो तर जीवनशैलीमध्ये आहार, विहार, आचार, विचार असे 4 जे महत्त्वाचे स्तंभ आहेत, या सगळ्यांना एकत्र करून जे आयुष्य आपण जगू शकतो, माझ्या दृष्टीने तो वेलनेसचा एक फॅक्टर असू शकतो. आणि WHO ही जी संस्था आहे
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, तिने एक डिफाईन केलं आहे की हू इज हेल्दी, द पर्सन हू इज मेंटली, फिजिकली, सोशली हेल्दी इज हेल्दी. तर मला असं वाटतं की ही हेल्थ प्रत्येक ठिकाणी दिसली पाहिजे. म्हणजे माणसाच्या शरीरात दिसली पाहिजे, माणसाच्या नातेसंबंधात दिसली पाहिजे, माणसाच्या वागण्या बोलण्यात दिसली पाहिजे. राईट. तो असा माणूस हा निरोगी असेल आणि असा समाज पण निरोगी असेल आणि असं राष्ट्र पण निरोगी असेल. तर वेलनेसचा माझ्या दृष्टीने हा अर्थ आहे. अमेझिंग. एक्झॅक्टली. आपण आज मेजरली लॉन्जिव्हिटी आणि दीर्घायुष्य यावर फोकस करूया. आणि त्या दृष्टीने तिने जे सांगितलं आहे ते अगदी व्हेरी ॲप्ट, इजंट इट? आणि अवंती सध्या तिच्या इंस्टाग्रामवरून लॉन्जिव्हिटी या विषयाचा अवेअरनेस क्रिएट करते आणि ते माझ्यासाठी अगदी नवीन, माझ्या मेंदूला एक खाद्य मिळाल्यासारखं होतं. आणि मी बॅक टू बॅक तिचे रील्स बघत गेले आणि खूप इंट्रिग झाले की एक्झॅक्टली म्हणजे काय. आपण दीर्घायुष्य म्हणतो, पण मगाशी मी जसं म्हणलं, पण म्हणजे गोळ्या खाऊन आणि बेडरिडन दीर्घायुष्य एक्सपेक्टेड आहे का? आणि त्यापेक्षा हेल्दी, ॲक्टिव्ह असं दीर्घायुष्य जर हवं असेल तर ती लॉन्जिव्हिटी ही सिरीज तिने लॉन्च केली आहे. तिच्या इंस्टाग्रामवरनं आपल्याला समजेल अशा ह्याच्यात आणि प्रत्येक ॲस्पेक्ट ती छान समजावून सांगते आणि हे तिच्याकडनं ऐकणं जास्त योग्य ठरेल. अवंती, लॉन्जिव्हिटीचा अर्थ किंवा त्याच्याशी आपलं रोजचं हे जीवन कसं निगडीत आहे? ओके. लॉन्जिव्हिटी म्हणजे अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं की निरोगी दीर्घायुष्य. म्हणजे कुठल्या प्रकारचा रोग नाही आहे. मग त्याच्यामध्ये मानसिक पण असेल, शारीरिक पण असेल, दोन्ही रोग असतील. म्हणजे काही लोक अशी असतात की खूप खूप हेल्दी दिसतात आपल्याला, म्हणजे त्यांचं बॉडी फिजिक जे आहे ते खूप हेल्दी आहे. राईट. पण मेंटली दे आर नॉट हेल्दी. दे हॅव इश्यूज, दे हॅव सम काइंड ऑफ मेंटल डिसऑर्डर्स, ज्याच्यामध्ये खाण्याच्या डिसऑर्डर्स असतील. म्हणजे तुला माहीत असेल की प्रिन्सेस डायना, हो, मग तिला आपण एक सौंदर्याचा मापदंड म्हणतो, पण प्रिन्सेस डायना ही सुद्धा सुंदर असून ती एक राणी होती, असं असून सुद्धा तिला सायकोलॉजिकल इटिंग डिसऑर्डर होती. म्हणजे ती खायची आणि मग ती उलट्या करायची, ते अन्नपदार्थ पोटात जाऊच द्यायचे नाही. खाण्याची इच्छा तिला कंट्रोल करता यायची नाही, पण ती खाऊन ते बाहेर काढायची. सो त्याला बुलिमिया म्हणतात, ॲनोरेक्झिया म्हणतात. ॲनोरेक्झिया म्हणजे खाण्याचीच इच्छा मरणं ॲक्च्युली. म्हणजे हे तुम्ही फक्त समाजात कसे दिसताय ह्याच्यावर अवलंबून नाही आहे दीर्घायुष्य. तुमची मेंटल हेल्थ कशी आहे, तुमची फिजिकल हेल्थ कशी आहे, तुमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे. आणि मला असं वाटतं की दीर्घायुष्य हे फक्त स्वतःपुरतं सीमित नसलं पाहिजे. मला असं वाटतं की दीर्घायुष्य हे आपण एकटेच जंगलामध्ये एकटेच जिवंत असू तर काय उपयोग. मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे, त्याला सोशल व्हायला आवडतं. त्यामुळे अख्खा समाज जर आरोग्यपूर्ण असेल तर त्या दीर्घायुष्याला महत्त्व आहे. अख्ख्या बेटावर तुम्ही एकटेच जिवंत असाल तर काय फायदा त्या गोष्टीचा. सो आपण स्वतः आपलं माइंड आणि आपल्याबरोबरचे आजूबाजूचे कसे दीर्घायुष्य राहू शकतील ह्याचा विचार करून काही गोष्टी बदल करू शकलो. आणि ह्याच्यामध्ये पण रॉकेट सायन्स काहीच नाही आहे. हे आपल्याकडे पूर्वापार होतं. आपल्याकडे म्हणजे एक इंग्लिशमध्ये म्हण आहे, इफ यू हॅव अ किड यू नीड अ विलेज टू रेज युअर किड. परफेक्ट. म्हणजे आपण आत्ता बघतोय की आता आय वर्क विथ गायनॅकोलॉजिस्ट, आमच्याकडे खूप नवीन होणाऱ्या आई येतात कन्सल्टेशनसाठी. पहिला प्रश्न असा असतो की चिडचिड होती आता, म्हणजे बाळ झालं याचा आनंद आहे पण चिडचिड होती बिकॉज यू डोंट हॅव एनी वन टू लुक आफ्टर युअर किड. सो यू नीड अ विलेज टू रेज युअर किड. सो आजूबाजूला जेवढी लोक आपल्या असतील तेवढा आपण मानसिक शारीरिक आनंदी असू शकतो. हा लॉन्जिव्हिटीचा कॉन्सेप्ट आहे. होलिस्टिक म्हणजे ह्या आपण आय थिंक एवढा डीप आम्ही विचारच नाही करत ग अवंती. अरे मीही करत नव्हते, पण मी जसं वाचतेय काही गोष्टींचा अभ्यास करते त्याच्यामध्ये मला हे कळतं की हां ह्या काही गोष्टींमध्ये छोटे छोटे बदल. बऱ्याच वेळा असं होतं ना की डाएट म्हटलं की काहीतरी खूप फॅन्सी खाणं किंवा असं काहीतरी खूप जॅझी काहीतरी बनवणं आणि नुसतंच काहीतरी सॅलड्स खाणं असं नाही आहे. आपल्याकडे ना अगदी ट्रॅडिशनल काही खाणी आहेत ती पण तेवढीच इफेक्टिव्ह आहेत.
आपल्याला असं वाटतं की जे काही जे म्हण आहे की नाही, जे चमकतं ते सगळं सोनं नसतं ऍक्च्युली. आणि मला असं वाटतं की आपल्याकडे जे आहे ते खरंच सोनं आहे. पूर्वी भारताला सोन्याचा धूर निघणारा देश असंच समजलं जायचं, बरोबर. मग सोन्याचा धूर म्हणजे काय, फक्त वेल्थ किंवा ज्वेलरीच्या रूपात नाही आहे ना, ज्ञानाच्या रूपात आहे, आत्मज्ञानाच्या रूपात आहे. म्हणजे विजडम इज नॉट ओनली अबाउट बुक विजडम. तुमचं जगणं कसं आहे ह्याच्यावर पण विजडम दिसतं. तर त्या दृष्टीने विचार केला गेला पाहिजे. अमेझिंग. सुरुवातीलाच असं मी म्हणते खरं की हे कॉन्व्हर्सेशन आपण इतकं सुंदर होतं आणि डाएट, खाणं, इतक्या ग्रॅम मोजलं, इतकं खाल्लं, माझं वजन इतकं आहे म्हणून मी हे खाल्लं, किंवा मेनोपॉजमध्ये सीड्स खायत, हे किती वरवरचं आहे हे आता जाणवतंय वेन आय एम टॉकिंग टू यू. अजून एक असा मनात प्रश्न येतो की दीर्घायुष्यासाठी, निरोगी दीर्घायुष्यासाठी कुठल्या वयापासून आपण प्रयत्न घ्यायला हवेत? असं नाही ना की आपण 60व्या वर्षी ठरवणार की आता इट शुड नॉट बी. नाही, ॲक्च्युली आपल्याकडे सगळ्यांना आता फायनान्समधली एक टर्म माहिती आहे, SIP. इंटरेस्टिंग. सो वी हॅव टू स्टार्ट ASAP. जेवढ्या लवकर चालू करू तेवढ्या लवकर चांगलं आहे. त्याचे बेनिफिट्स तेव्हाच मिळणार आहेत. आणि ते बेनिफिट्स ऑफकोर्स आपल्याला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करतोय आपण शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट नाही करत आहे. आपल्याला असं नाही पाहिजे की आज 3 महिन्यानंतर घरी लग्न आहे किंवा काहीतरी फंक्शन आहे किंवा गेट टुगेदर आहे म्हणून मला चांगलं काहीतरी करायचं, मला तो ड्रेस घालायचा. नाही नाही नाही, इट इज बियॉन्ड दॅट. इट इज बियॉन्ड दॅट. आपल्याला म्हणजे ना, आपण काय होतं बऱ्याच वेळा की आपण खूप वरवरचं बघत असतो. पण लॉन्जिव्हिटी हा एक हिमनग आहे, जसा न दिसणारा भाग खूप मोठा आहे, त्याचा पण विचार केला गेला पाहिजे. कमाल. थोडं अजून डीपमध्ये मला विचारायला आवडेल की मगाशी तू 4 पिलर्स म्हणत होतीस लॉन्जिव्हिटीसाठीचे. सो कॅन वी इलॅबोरेट वन बाय वन? ऑफकोर्स. पण त्याच्या आधी मी थोडंसं लॉन्जिव्हिटीच्या मध्ये बोलताना ना काही गोष्टी कशावर डिपेंडंट आहेत हे सांगते. शुअर. म्हणजे एक तर आपलं बॉडी कॉम्पोजिशन, म्हणजे तुमच्या शरीरामध्ये स्नायूंचं वजन किती आहे, चरबीचं वजन किती आहे. जी आहे ती चरबी सगळी वाईट आहे का? नाही. ती आहे ती चरबी ती कुशनिंग एजंट म्हणून पण काम करते. आपले जे इस्पेशली फिमेल्सच्या बाबतीमध्ये, बायकांच्या बाबतीमध्ये जे हॉर्मोन्स निगडीत आहेत युट्रसशी, गर्भाशयाच्या भोवती पण कुशनचा लेअर आहे म्हणून तिथे चरबी आहे. मॅमरी ग्लँड्समध्ये आपल्याला गरजेची आहे चरबी, ती महत्त्वाची आहे. पण मग ते फॅट डिपॉझिशन कुठे आहे, किती प्रमाणात आहे, त्याचा पण विचार केला गेला पाहिजे. मध्यंतरीच्या काळामध्ये कोविडमध्ये ना नुसतं BMIच्या बद्दल न बोलता वेस्ट टू हिप रेशो हा कॉन्सेप्ट आला. वेस्ट टू हिप रेशो हा खूप महत्त्वाचा फॅक्टर ठरला कोमॉर्बिडिटी धरण्यासाठी. आता आपण बघतोय की कोविड हा कधी जाणार नाही आहे, तो येत राहणार आहे रूप बदलून, व्हेरियंट्स. त्याचे व्हेरियंट्स येत राहतील. म्हणजे मग आपल्याला काय करावं लागेल, तर आपल्याला आपल्या शरीरामध्ये बदल करावा लागेल. सो नुसता BMIचा विचार करायचा का, नुसता वजनाच्या काट्याचा विचार करायचा का, तर नाही. आपल्याला वेस्ट टू हिप रेशो म्हणजे कंबर आणि नितंबाचा जो रेशो आहे त्याच्यावर तुमची हेल्थ अवलंबून आहे हा विचार आधी रुजवावा लागेल. कारण बरेच जण फक्त वजनाच्या काट्याचा विचार करतात आणि मग असं ताप आला, सर्दी पडसं झालं, व्हायरल झालं, टायफॉइड झाला, कावीळ झाली तरी वजन कमी होतं, पण मग आपण निरोगी होत नाही आहे ना. सो वेस्ट टू हिप रेशो महत्वाचा आहे. व्हिसरल फॅट, पोटावरची साठलेली चरबी किती आहे, कारण का पोटामध्ये सगळे महत्वाचे व्हायटल ऑर्गन्स आहेत आपले. आपण म्हणूयात की पॅनक्रियाज, लिव्हर, किडनी, इंटेस्टाईन, एव्हरीथिंग इज एम्बेडेड इन टू स्टमक. सो त्याचाही आपल्याला विचार करणं गरजेचं आहे की खरंच आपण आपलं व्हिसरल फॅट किती आहे आणि सबक्युटॅनस फॅट किती आहे, म्हणजे हातापायांवरचं फॅट किती आहे. तो हे फॅक्टर्स आहेत. त्याचबरोबर आपली रिस्ट स्ट्रेंथ, ग्रिप यू मीन टू से. करेक्ट. म्हणजे आपल्या तू बघितलं असेल पूर्वी क्रांतीचा जनक जेव्हा आपण विचार करतो तेव्हा सगळ्या ठिकाणी असे मनगट दाखवली जायची. आपलं जेव्हा लहान बाळ होतं तेव्हा आपण पहिल्यांदा काय घालतो, तर मनगट घालतो, कारण की मनगट स्ट्रॉंग झालं पाहिजे. मनगट इज असोसिएटेड विथ लॉन्जिव्हिटी. दीर्घायुष्यासाठी तुमची अपर बॉडीची स्ट्रेंथ डिटरमाइन करतो. ओके.
त्याच्यानंतर लेग स्ट्रेंथ. आपल्या शरीरातले सगळ्यात मोठे मसल्स पायामध्ये पण आहेत. आपला क्वाड्रिसेप्स असेल, हॅमस्ट्रिंग असेल, ग्लूट मसल असेल, काफ मसल्स असतील, हे सगळे मसल्स आपल्या पायामध्ये आहेत. तर पायाची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी आपण काय करतोय, ह्याचं पण असोसिएशन लॉन्जिव्हिटीशी असोसिएट आहे. VO2 मॅक्स, आपली लंग कपॅसिटी किती आहे, आणि ती जर कमी असेल आणि तुम्ही खूप मस्त छान स्नायूवाले असाल तर इट इज नॉट गोइंग टू गिव्ह यू एनी बेनिफिट. यू नीड टू बिल्ड strength of your lungs also and heart also. So ह्याचाही विचार केला गेला पाहिजे. सो जेव्हा आपण सुदृढ ही कल्पना ठेवतोय किंवा आपण निरोगी ही कल्पना ठेवतोय, इट इज नॉट ओनली असोसिएटेड विथ मसल्स, इट इज असोसिएटेड विथ युअर कार्डिओपल्मनरी स्ट्रेंथ, युअर मसल स्ट्रेंथ, मसल एन्ड्युरन्स, फ्लेक्झिबिलिटी. खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे. फ्लेक्झिबिलिटी नाही आहे तर तुम्ही खूप बल्की आहात, तुमचे मसल्स खूप छान दिसत आहेत, पण तुमच्या मुवमेंट नाही आहेत तशा, तर इट इज नॉट गोइंग टू गिव्ह यू एनी बेनिफिट. तर ह्या सगळ्याचा विचार केला पाहिजे. सो जेव्हा आपण आहार, विहार, आचार, विचार आणि निद्रा ह्याचा विचार करू, तेव्हा आपलं एक स्टोन आपल्या आयुष्यातले आपण अचीव करू शकतो. माइलस्टोन्स ऑसम आहे. आणि हा सर्वांगीण आपण म्हणूया की सर्वांगीणच आपण एका वेळीच हळूहळू सगळ्या गोष्टींवरती काम करायला पाहिजे. की एकदा तुम्ही मसल स्ट्रेंथनिंगवर काम करायला पाहिजे, एकदा तुम्ही झोपेवर म्हणजे झोप किती इम्पॉर्टंट आहे. आता बरेच वेळा आपण हे ऐकतोच की म्हणजे बाकी सगळं छान आहे आणि स्ट्रेस तुमचा खूप वाढलो आहे. आणि अवंतीचा मी एक ऐकला होता पॉडकास्ट, त्याच्यात तिने कॉर्टिसॉलबद्दल पण बरंच सांगितलं होतं. सो हे खूप झोपेची किती गरज आहे हे पण तिच्या ह्याच्यातून मला जाणवतं आहे. आपण आत्ता बघितलं फॅट डिपॉझिशनबद्दल तिने बऱ्याच आय एम ट्राईंग टू समराईज फॉर माय ओन अंडरस्टँडिंग की रिस्ट असेल, आपली मनगटातला जोर असेल, हिप जॉईंट्स असतील किंवा लॉंग मसल्स इन द लेग असेल, काफ मसल्स असतील, लंग टू हार्ट स्ट्रेंथनिंग असेल, त्यानंतर VO2 मॅक्स असेल, आणि मग आपण फ्लेक्झिबिलिटीपर्यंत आलो. सो व्हिजरल फॅट आणि सबक्युटेनियस फॅट की ते बोथ आर इक्वली इम्पॉर्टंट. आणि आपण वेस्ट टू हिप रेशोवरती काम करायला पाहिजे, ना की ओनली वेट. सकाळी उठून वजन काट्यावर उभं राहायचं, दॅट्स ॲक्च्युली खूप त्रास होतो अगं त्याने. आणि ऑब्सेशन असतं, पीपल आर ऑब्सेस्ड, दे मेसेज मी, आम्ही सकाळी उठल्यावर वजन करतो आणि आम्ही दुपारी जेवण झाल्यानंतर पण वजन करतो आणि रात्री झोपताना पण. म्हटलं नका करू, असं नाही करायचं आहे. कारण आपल्या शरीरामध्ये हॉर्मोन्सच्या वेळा बदलत आहेत, आपलं खाणं होतंय, स्टूल प्रोडक्शन होतंय, ओव्हरऑल आपण काही ठिकाणी बसून काम करतो तर थोडं लिम्फॅटिक ड्रेनेज आपलं अफेक्ट होतंय ॲक्च्युली. आणि मग हे सगळं होतंय, थोडं वॉटर टेन्शन होतंय. तर मग ह्या सगळ्यामध्ये तुम्ही अशी सारखी वजनं बघत बसलात तर मेंदूला टार्गेट फक्त हेच राहील की अरे माझं वजन कमी करायचं आहे. आणि ना बऱ्याच लोकांना हे माहिती नाही आहे की मसल्स वे मोर दॅन फॅट. तू 1 किलोचा मसल आणि 1 किलोचं फॅट हे ऍक्च्युली तू बघशील तर तुला अंदाज येईल. न्यू कन्सेप्ट टोटली. सो आपण जेव्हा विचार करतो ना की अरे वजन कमी करायचं आहे, मसल्स वे मोर दॅन फॅट. चरबी कशी कशी कुठे कुठे कपारीत जाऊन जडलेली असते, तिचं 1 किलोची चरबी एवढीच दिसते दिसायला, 1 किलोचं मसल एवढा दिसतं. मी खूप स्पोर्ट्समन बरोबर काम करते. इंटरेस्टिंग. तर स्पोर्ट्समनच्या बाबतीमध्ये ना माझ्याकडे रेसलर्स आहेत, माझ्याकडे क्रिकेटर्स आहेत, स्विमर्स आहेत. ऑल ऑफ देम आर वेइंग मोर. दे आर वेइंग अराउंड 70 kg किंवा 80 kg, 90 kgचे माझ्याकडे कबड्डी प्लेयर होते, ते फ्रॉक जम्प करायचे. सो फ्लेक्झिबिलिटी वॉज ऑसम. सो मसल्स, इफ यू आर वेइंग मोर, but if you have a good muscle mass, you are healthy. Yes. गुड. आज असे मिथ बस्ट होणार आहेत. आमच्या डोक्यातले काय गैरसमजुती काय आमच्या डोक्यात भरलेलं आहे माहिती नाही आहे. इन्स्टा म्हणा किंवा यूट्यूब शॉर्ट्स खूप म्हणजे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी ह्यामुळे ना भयानक कन्सेप्ट आणि रोज नवीन असतं बरं का. म्हणजे एकदा A2 गाईचं दूध इम्पॉर्टंट असतं, मग एकदा प्रोटीन पावडरच इम्पॉर्टंट असते. असे
तो तर अनदर लेवल ऑफ डिस्कशन होईल आपला आय गेस, फॅड्स आणि ट्रेंड्स येत राहणे. आणि आपण ब्लू झोन डाएट बद्दल बोलत होतो, त्याच्याबद्दल सांगशील? ब्लू झोन म्हणजे पृथ्वीवर असे काही झोन्स आहेत डिवाइड झालेले. मग त्याच्यामध्ये काही आपण देश म्हणूयात आणि त्या देशांमधले काही पार्ट आहेत. उदाहरणार्थ जपान असेल, कोस्टारिका असेल, कॅलिफोर्निया असेल. तर अशा लोकांचे जेव्हा सर्वे केले गेले की ते जास्तीत जास्त जगतायत, ते दीर्घायुषी आहेत, ते निरोगी आहेत, आणि दे आर सोशली सो कनेक्टेड विथ इच अदर अँड दे आर हॅपी. म्हणजे तुम्ही दीर्घायुषी आहात, निरोगी आहात, पण तुम्ही खुश नाही आहात, तर असे नाही आहेत ते. ओके. अशी लोक आहेत की जी निरोगी, दीर्घायुषी आणि सुखी, समाधानी आणि आनंदी आहेत. आणि ही या रिजनमध्ये आहेत कारण का त्यांचा आहार तसा आहे. त्यांच्या आहारामध्ये रिफाईंड फूड नाही आहे. ते स्वतःचं अन्न स्वतः बनवतात, स्वतः पिकवतात. त्यांच्याकडचे वॉटर रिसोर्सेस ते स्वतः मेंटेन करतात. सोशल गॅदरिंग करतात, एकमेकांच्याकडे जातात, भेटतात, बोलतात, सुखदुःख शेअर करतात, एकत्र जेवतात, आनंद निर्माण होतो. आणि दे आर फिजिकली व्हेरी व्हेरी ॲक्टिव्ह. असं म्हटलं जातं मुवमेंट इज मेडिसिन. सो मुवमेंट पाहिजे. आता आपण बघतोय, आपण आपल्या आजच्या आयुष्यामध्ये आपली मुवमेंट किती रिस्ट्रिक्ट झाली आहे. आपल्याकडे नळाला पाणी येतं, आय नो, आपल्याकडे मशीन आहेत, आपण नदीवर जाऊन धुणं धुवत नाही आहोत ॲक्च्युली, राईट. सो मुवमेंट रिस्ट्रिक्ट झाली आहे. आपण 7 ते 8 तास टेबलवर बसून काम करतोय, किंवा आपण घरी गेल्यानंतर 7-8 तास काम झालंय म्हणून आपण TV समोर बसतोय सोफ्यावर आणि आपण काहीतरी बघतोय. सो फिजिकल ॲक्टिव्हिटी लेवल कमी 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 होत जाते. सो जेवढी फिजिकल मुवमेंट असेल, मुवमेंट इज मेडिसिन दॅट विल इम्प्रूव्ह युअर सर्क्युलेशन, दॅट विल इम्प्रूव्ह युअर मस्क्युलर स्ट्रक्चर. राईट. मी आज सकाळी एक गोष्ट वाचत होते, तर त्याच्यामध्ये मी 2 गोष्टी वाचल्या. जेवढे पाय गरम आणि डोकं थंड तेवढे तुम्ही निरोगी आहात. आपल्याकडे अगदी उलट आहे. आपल्याकडे डोकं गरम आहे आणि पाय थंड आहेत. सो आपले पाय गरम पाहिजेत आणि डोकं थंड पाहिजे. आणि आय रिमेंबर यू सेईंग, खूप आनंदी असाल किंवा खूप दुःखी असाल किंवा खूप ह्याच्यात, तर तुम्ही चालायला जा. आय हर्ड दॅट अँड इट स्ट्रक मी ॲक्च्युली की दॅट मुवमेंट विल टेक चेंज. कारण जेव्हा तुम्ही चालायला जाताय तेव्हा तुम्ही नेचरशी कनेक्ट होताय. तुम्हाला आकाशाचा तुकडा दिसतोय, तुम्हाला झाडं दिसत आहेत, तुम्हाला वाऱ्याची झुळूक जाणवतीये. कारण आपल्या भारतामध्ये आपण पंचमहाभूतांना खूप महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. आपलं शरीर सुद्धा पंचमहाभूतांनी बनलेलं आहे असं म्हणतात. खरं. ओके. आपल्या शरीरामध्ये 75% पाणी आहे. हो. आणि तू बघितलं असेल बाहेरच्या देशातली जी लोक आहेत ना, ते छोट्या मुलांना हायकिंग आणि स्विमिंग बाय डिफॉल्ट शिकवतात. हो. त्यांना येतं कारण तो आपल्यासाठी खूप गरजेचा ॲस्पेक्ट आहे. का? तर जीव वाचवण्यासाठी. पूर्वी, अगदी पूर्वी जेव्हा आदिमानव होता, तेव्हा उंच जागेवर चढून बसणं किंवा पाण्यातून पोहून जाणं हे जीव वाचवण्याचं महत्त्वाचं टेक्निक होतं. खरंय अगदी. सो आय फील तुम्हाला नाराज झालात तरी चालायला जा, तुम्ही खूप खुश आहात तरी चालायला जा. आपल्याला चालणं हे मी असं म्हणेन की असं औषध आहे की शांत झोपेपासून चांगल्या भुकेपर्यंत आणि चांगल्या बॉवेल मुवमेंटपासून समाधानापर्यंत सगळं काही देणार आहे. वा वा वा, कमाल बोलतेस यार अवंती तू. आय एम लव्हिंग. आत्ता तू मुवमेंटबद्दल खूप छान सांगितलंस अवंती. आणि मी आपण म्हणतो इन्फ्लुएन्सर्स किंवा पॉडकास्टर्स जे आहेत थोडे परदेशातले देशातले सगळ्यांना आपण ऐकत असतो. सो तेव्हा मी अँड्री हुबरमन म्हणून न्यूरो सायकोलॉजिस्ट आहे आणि त्याचे छान असतात पॉडकास्ट. त्याच्यामध्ये मी एक कन्सेप्ट ऐकली, पण हाऊ कॅन वी इनकॉर्पोरेट इन आवर इंडियन ॲस्पेक्ट हे मला जाणून घ्यायला आवडेल. दॅट इज कॉल्ड TRE, टाईम रिस्ट्रिक्टेड इटिंग. करेक्ट. म्हणजे आपल्याकडे आहेच ना. आहेच अगदी. आपल्याकडे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सनराईज टू सनसेट हे बॉडी क्लॉक आहे आपल्या शरीरात. राईट. ओके. सो सूर्योदय ते सूर्यास्त तुमचं खाणं असावं. आणि मग आपण जे ऐकतोय आत्ता इंटरमिटंट फास्टिंग. हो. इंटरमिटंट फास्टिंग हे जेवढी फास्टिंगची विंडो चांगली असेल, फास्टिंगचा अर्थ तुम्ही काहीच नाही खायचं.
माझ्याकडे असे खूप पेशंट्स येतात, ते म्हणतात आम्ही ना मग आम्ही कॉफी प्यायली, मग आम्ही ताक पिऊ का? नाही, यू आर सपोज टू कीप झिप ते महत्त्वाचं आहे. सो साधारणपणे आय एम वन ऑफ देम. कॉफीवाली. साधारणपणे सकाळी सूर्योदय झाल्यापासून तुमचा दिवस चालू होतो, तर त्याच्यामध्ये तुमची खाणी तुम्ही डिझाईन करायची. राईट. आणि सूर्यास्तानंतर तुमचं जे खाणं असेल ते कमीत कमी अत्यंत लाईट, फायबरयुक्त, प्रथिनयुक्त असावं, ह्याच्याकडे थोडं लक्ष द्यायचं आहे. आणि मग तुमचा जो फास्टिंग विंडो आहे सूर्योदयपर्यंतचा, तो 12 तास होईल, 13 तास होईल किंवा 14 तास होईल, सीझनवर आहे. पण आता तू बघितलं असेल की एक फेमस डिरेक्टर आहे, तो सांगतोय की मी आता 1 मील डाएट करतोय आणि म्हणून माझ्यामध्ये इतकं ट्रान्सफॉर्मेशन झालंय. बरोबर. पण 1 मील डाएट इज नॉट रेकमेंडेड, कारण का बऱ्याच वेळा डेफिशियन्सी होऊ शकतात, फटीग येऊ शकतो, तर ते होऊ नये. त्यामुळे साधारणपणे दिवसभरामध्ये 3 खाणी करणं गरजेचं आहे. राईट. नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण. पण ह्याच्यामध्ये पण प्रामुख्याने आपल्या आहारामध्ये भाज्या आणि रफेज ह्याचा समावेश जास्त असावा. बरोबर. भारतीय इंडियन प्लॅटर जर तू बघितलीस तर आपल्या ताटामध्ये सगळ्यात जास्त काय असतं? पोळी, भाकरी, भात. ओके. आणि आपण काय त्याच्याशी भाजी खातो ती अशी टोचून खातो. आणि कान धरती अगदी. आणि जी तरुण मुली आहेत त्यांना सगळ्यांना वाटतं की त्यांची स्किन कोरियन सारखी असावी, ग्लास. पण कोरियन लोकांचा जर तू आहार बघितलास ना, तर त्यांच्या आहारामध्ये एक महत्वाचा घटक असतो, तो म्हणजे बंचन. म्हणजे आपल्याकडची डावी बाजू. चटण्या, कोशिंबिरी, भरीत, पंचामृत, भाज्या, ओली म्हणजे सुकी भाजी, आपली रस्स्याची भाजी, कढी, डाळी, आमटी, सार, ह्या सगळ्याचा समावेश करायचा आहे. तर तुमची स्किन नक्कीच छान होईल, आरोग्यपूर्ण दिसेल. नुसती प्लेन स्किन नाही पाहिजे, आपल्याला प्लेन स्किन जी चकचकीत आणि ग्लोईंग आहे ती पाहिजे. कमाल. सगळं कल्चरल विजडम म्हणूया ना, की पारंपरिक आपल्याकडे ज्ञान जे आहे ते खरंच खूप आहे ना, आपण त्याच्याकडे प्रेमाने किंवा आपुलकीने बघत नाही. त्याचं कुठून तरी लांबून आलं की त्याचं आपल्याला महत्व. आणि आपले पूर्वज खूप हुशार होते, म्हणून त्यांनी प्रत्येक गोष्ट सणांशी असोसिएट केली. आपल्याकडे गौरीच्या जेवणामध्ये 16 भाज्या, आपल्याकडे भोगीच्या दिवशी खूप भाज्या घालून एकत्र भाजी, त्याच्यानंतर ऋषीची भाजी, या सगळ्या कुठून आल्या? आहारामध्ये या भाज्यांचा समावेश करणं किती गरजेचं आहे, त्याला सणाशी जोड दिली की ऑटोमॅटिकली फॉलो केलं जाईल ही अपेक्षा. किती सुंदर सांगतेस तू, आणि किती सिम्प्लिफाईड वाटतंय की एक फॅमिली मधली एक लेडी म्हणलं ना की मला हे टफ असतं बरेचदा. एकीकडे सिनियर सिटीजन्स असतात आणि एकीकडे आमची मुलं असतात. आता टीनेजर मुलं आहेत, प्रोटीन बिटीनचं फार सध्या फॅड आहे, पण इकडे आजी आजोबा असतात. ह्यांचा बॅलन्स करायचा एक मला एक टास्क आहे असं म्हणतो. सो ते आय थिंक तू बोलताना आता बऱ्यापैकी सिम्प्लिफाईड होते की सीझनल, लोकल. अगदी. जेवढं तू सीझनल, लोकल खाशील, जेवढं तू व्हरायटी ऑफ व्हेजिटेबल्स ॲड करशील, सगळ्यांना काय वाटतं माहिती आहे का की काहीतरी बाहेरचं चमचमीत खाल्लं पाहिजे ॲक्च्युली. पण आपलं जे खाणं आहे इंडियन लोकांचं, त्याच्यामध्ये विविधता इतकी आहे ना की आपण वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, उसळींचा समावेश करू शकतो, आपण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांचा समावेश करू शकतो, आणि आपण कुकिंगच्या प्रोसेसमध्ये बदल करू शकतो. आपण पदार्थ भाजू शकतो, तळू शकतो, परतू शकतो, वाफवू शकतो, उकडू शकतो. सो ॲड व्हरायटी. देर इज नो नीड टू ॲड एक्स्ट्रा पोर्शन ऑफ ऑइल. तर्री केली म्हणजेच छान आहे असं अजिबात नाही आहे. खूप मसाले घातलेत, खूप त्याच्यामध्ये प्रोसेस केलेलं चीज घातलंय म्हणजे तो पदार्थ चविष्ट होईल का? नाही. इफ यू अल्टर द टेक्स्चर ऑफ फूड, इफ यू अल्टर द कुकिंग प्रोसेस, यू विल गेट व्हरायटी. खरं. वाव. आता बरेच असे डोळ्यापुढनं माझ्या रेसिपीज गेल्या की आता मी काय करू शकेन पुढे 8 दिवस असं. ह्याच्याच बरोबर एक मला विचारायचं आहे की आपण ब्लू झोन डाएटबद्दल बोलतो, लॉन्जिव्हिटीबद्दल बोलतो आहोत. त्याच्यातला एक महत्त्वाचा ॲस्पेक्ट आहे अवंती, की सोशल बॉन्डिंग म्हण, सोशल कनेक्शन, की दीर्घायुष्य आहे पण एकटं पडलो आहे, काय उपयोग? म्हणजे आता पुण्यामध्ये काही प्राईम एरियाज असे आहेत की पाखरं उडून गेली आणि सगळेच एकटे आहेत.
सो दे फेस अनदर लेवल ऑफ डिफिकल्टीज. किंवा एकीकडे पाळणाघरांची संख्या वाढतीये. सो लॉन्जिव्हिटी आणि सोशल बॉन्डिंग ह्याचं काय सांगशील? हार्ट टू हार्ट कनेक्टेड. आपल्याला हार्ट टू हार्ट कनेक्शन्स पाहिजेत. आपल्याला हे पाहिजे. म्हणजे ना मला असं वाटतं की जेव्हा आपण सोशल बॉन्डिंगचा विचार करतो ना तेव्हा एकत्र येऊन गोष्टी साजऱ्या करणं हे आपल्याकडे पूर्वापार आहे. आपल्याकडे जन्मापासून अगदी शेवटच्या विधींपर्यंत लोकांना एकत्र आणणं, त्यांच्याबरोबर वेळ घालवणं, आनंद साजरा करणं, दुःख वाटून घेणं, ह्या दोन्ही गोष्टी होत्या. आणि ह्या सगळ्यामध्ये फूड इन्व्हॉल्ड आहे. म्हणून आपल्याकडे म्हण आहे ना, तुझं बारसं मी जेवले, ही म्हण आहे आपल्याकडे. का? कारण का मी तेव्हापासून तुझ्या कनेक्टमध्ये. किंवा आपण श्राद्धाचं जेवणाला बोलवतो कारण त्या माणसाची आठवण असावी. आपल्याकडे श्राद्धाचे लाडू केले जातात, त्याच्यामध्ये त्या माणसाची ती गोड मेमरी आपल्या मनामध्ये कायम राहावी. किती छान. हे खूप महत्त्वाचं आहे. सो सोशल बॉन्ड करणं. आणि मी परत एकदा की जेव्हा आपण सोशल बॉन्ड करतो तेव्हा आपल्याला आपला आनंद पण सांगायला कोणीतरी पाहिजे ना, आणि दुःखही वाटून घ्यायला कोणतरी पाहिजे. जेव्हा आपण 4 लोकांशी बोलतोय तेव्हा आपल्या दुःखाची जी म्हणूयात जे कड आहे तो कमी व्हायला लागतो. खरं. आणि आनंद जेवढा वाटू तेवढा वाढत जातो. आणि दुःख जेवढं शेअर करू तेवढं ते कमी होत जातं. वा वा. एक डिश म्हणा किंवा एक थाळी जी डाएट पूर्ण आहे त्यातून आपण काय काय साध्य करतोय बघितलं. म्हणजे अवंतीने आता आपल्याला कितीतरी ॲस्पेक्ट्स सांगितले की डाएट ह्या कन्सेप्टला धरून. आणि हे कॉन्व्हर्सेशन इथे संपतंय, पण तसं हे संपलेलं नाही आहे, कारण आपण अवंतीशी कनेक्ट होऊ शकतो. तिच्या क्लिनिक्सचे आणि तिच्या कन्सल्टेशनच्या लिंक्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये देऊया. आणि तुम्ही यातलं काय काय आचरणात आणता आहात आणि तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटतंय की आम्ही आत्ता जे कॉन्व्हर्सेशन केलं आहे फक्त डाएट आणि फक्त पदार्थांची नावं न घेता होलिस्टिक जो आपण आत्ता विचार केला त्याबद्दल तुमची मतं आम्हाला नक्की जाणून घ्यायला आवडतील. तुमचे प्रश्न असतील, कॉमेंट्स असतील, कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा. अवंती आहे, मी आहे, अवंती दामले, स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट आणि वेलनेस कन्सल्टंट आहे. आणि वेलनेसच्या शब्दापासून लॉन्जिव्हिटीपर्यंत आज आपण तिच्याकडनं ऐकलं आणि त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद अवंती. खूप खूप आवडलं तुझं सांगणं असेल आणि द वे शी स्पीक्स इज अनदर लेवल ऑफ सुदिंग. मला इथे बसल्यावर जे आज वाटलेलं आहे ती एक अनदर लेवल ऑफ एन्जॉयमेंट आहे असं म्हणूया. पॉडकास्टिंगचे फायदे नाही पण म्युच्युअल बेनिफिट्स आहेत हे मला तुला भेटून. आणि मला असं वाटतं की जेव्हा आपण मल्टीटास्किंग करतच असतो आपल्या घरामध्ये, राईट, पण जेव्हा तुझा मला फोन आला तेव्हा मला हे जाणवलं की अशी एक स्त्री आहे की जी सगळ्या गोष्टी मॅनेज करते पण तिच्या बुद्धीला जे आनंद देतं आहे आणि तिच्या लॉन्जिव्हिटीसाठी जे मदतरूप आहे त्या गप्पा असणार आहेत. सो आय एम व्हेरी व्हेरी प्रिव्हिलेज टू बी हिअर आणि थँक्यू सो मच. आमच्या दोघींकडनं बाय बाय. नमस्कार.